मित्रांनो नमस्कार. मी आता शेतामध्ये आलेलो आहे. बघू शकता तुम्ही. आज एक नवीन टॉपिक आहे आपल्याकडे की इलेक्ट्रिक बाईक किंवा इलेक्ट्रिक स्कूटी घेऊ की नको, हा प्रत्येक जणाच्या मनात एक प्रश्न पडलेला असतो. घेतली तर फायदा होईल का तोटा होईल, का मध्येच बंद पडू शकते किंवा किती किलोमीटर जाऊ शकते, या सगळ्या प्रश्नांची उत्तर या व्हिडिओमध्ये आहेत मित्रांनो. तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, जेणेकरून तुमच्या मनातील सगळ्या प्रश्नांची जे दुविधा उत्पन्न झालेली आहे त्याचे समाधान मी बऱ्यापैकी म्हणजे 99% करेन. तर मित्रांनो, सगळ्यात आधी तुम्ही बघू शकता की आपल्याकडे इलेक्ट्रिक व्हेकल आहे समोर, ज्याला फ्यूल लागत नाही, ती फक्त बॅटरीवरती चालते. आता इलेक्ट्रिक बाईकमध्ये दोन प्रकार आहेत. एक म्हणजे साधी आपली जी 40 ते 50 किलोमीटर रेंजमधली बाईक, जिला लीड ॲसिडच्या बॅटरी असतात, त्याची क्वांटिटी 4 ते 5 किंवा काही ठिकाणी आता 6सुद्धा क्वांटिटी वाढवली, जेणेकरून त्याचं डिस्टन्स हा 50+ म्हणजे 60 किलोमीटर जाईल. काही कंपन्या बोलतात की आमची गाडी 75-70 जाते. तर मित्रांनो, तशी कुठली गाडी जाऊ शकत नाही. त्याला लिथियम आयनचीच बॅटरी लागते, जी की RTO रजिस्ट्रेशन इलेक्ट्रिक स्कूटी येते, जिची किंमत ही 1,00,000 रुपयापेक्षा जास्त आहे. आता आपण ही नॉर्मल स्कूटी म्हणजे नॉर्मल इलेक्ट्रिक स्कूटी विषयी थोडीशी माहिती घेऊया. त्याच्यानंतर पेट्रोल स्कूटीविषयी माहिती घेऊया. आता समोर तुम्हाला जी दिसते ती पेट्रोल बाईक दिसते बघा, पेट्रोल स्कूटी. आता ही स्कूटी मित्रांनो, ह्याची टायरची साईज ही लहान असते, म्हणजे साधारणतः छोटी साईज टायर असल्यामुळे ही पेट्रोल जास्त खाते, परंतु किलोमीटर पण जास्तीत जास्त 50 ते 55 किलोमीटर 1 लिटरमध्ये. 110 रुपयामध्ये आपली बाईक म्हणजे 55 किलोमीटर जाते, म्हणजे साधारणतः पर 2 रुपये ते 2.5 रुपयापर्यंत आपल्याला खर्च येतो एका किलोमीटरसाठी मित्रांनो. आता दुसरी गोष्ट अशी की जी आपण स्कूटी जी इलेक्ट्रिक जी लीड ॲसिडची घेतो, ती साधारणतः आपल्याला 55 ते 60,000 रुपयापर्यंत भेटू शकते मित्रांनो. आणि तिची रेंज जी आहे ती 50 किलोमीटरच जाते मित्रांनो. आणि एकदा चार्जिंग करण्यासाठी त्या स्कूटीला कमीत कमी 5 तास लागतात. तर धरून चाला, सर्वसाधारणपणे 5 बॅटरी आहेत. 5 तास म्हणजे 1 तासाला 1 बॅटरी ही चार्ज होत असते. आणि साधारणतः 1 बॅटरी ही 10 किलोमीटर आरामात जाते. म्हणजे अशा आपण जर 5 बॅटऱ्या जोडल्या तर 5 12 पंचे 60, म्हणजे आपली गाडी ही 60 किलोमीटर ॲव्हरेज देऊ शकते. पण मित्रांनो, कंडिशन अशी आहे की रस्ता हा सरळ पाहिजे, असा उतार किंवा चढ असं वगैरे काय नसलं पाहिजे या ठिकाणी. दुसरं कंडिशन की तुम्ही फक्त त्या गाडीवर एकटेच असला पाहिजे, तरच तुम्हाला ती गाडी 50 ते 60 किलोमीटरच्या म्हणजे ॲव्हरेज देऊ शकते. आता मित्रांनो, आपला महत्त्वाचा प्रश्न हा आहे की इलेक्ट्रिक स्कूटी घेऊ की पेट्रोलवरची स्कूटी घेऊ. तर मित्रांनो, सगळ्यात आधी महत्त्वाचं आपल्या घरचे परिस्थिती म्हणण्यापेक्षा घरचं जे सगळ्यांची म्हणजे काय पण त्याला म्हणतो आवश्यकता, ती महत्त्वाची आहे. जसं की तुमच्या घरी जर तुम्ही फर्स्ट टाईम बाईक घेत असाल किंवा स्कूटी घेत असाल, तर मी तुम्हाला सजेशन देईन की अजिबात इलेक्ट्रिक स्कूटीच्या नादी लागायचं नाही. जर पहिल्यांदा तुम्ही स्कूटी खरेदी करताय आणि तुमच्या मनात जर विचार येत असेल की मी इलेक्ट्रिक बाईकच घेतली पाहिजे, पेट्रोलची वगैरे बचत होते, तर मित्रांनो, तसा विचार करणं हा तुम्हाला भविष्यकाळासाठी एक धोक्याची घंटा असेल. कारण तुमच्या घरामध्ये जर लेडीज जेंट्स यांचं प्रमाण जास्त असेल, म्हणजे भाऊ बहीण सिस्टर वगैरे इतर मदर म्हणा किंवा काका चुलता वगैरे असतील, आणि जर तुम्ही एकच म्हणजे सुरुवातीला जर इलेक्ट्रिक बाईक घेतली, तर त्या बाईकचं असं आहे की तुम्ही लिमिटेड म्हणजे दिवसातून तिला फक्त 1 ते 2 टाईमच यूज करू शकता, कारण कमीत कमी 5 तास तर तिला चार्जिंगला जातात. त्याच्यामुळे तुम्ही पहिला तोटा आहे की तुम्ही या ठिकाणी इलेक्ट्रिक बाईक परचेस करू शकत नाही. दुसरी कंडिशन अशी आहे की ज्यावेळेस तुम्हाला जर घरातून एक साधारणतः 30 ते 40 किलोमीटरचा प्रवास करायचा आहे, बघा मित्रांनो, म्हणजे आपल्या घरापासून साधारणतः तुम्हाला
40 किलोमीटर, 40 सोडा 30 किलोमीटर जायचं आहे. तर मित्रांनो रिटर्न तुम्ही यायला 30 म्हणजे 60 किलोमीटर, म्हणजे प्रॉपर गाडी 0% आपल्या घरापर्यंत येतोपर्यंत बॅटरी संपणार. पण याचा अर्थ मित्रांनो असा नाही ना की 30 किलोमीटर बरोबर जाईल आणि 30 किलोमीटरच वापस गाडी येईल, तर तसं होऊ शकत नाही. कधी खड्डे, कधी खराब रस्ता, कधी चढ उतार, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे. त्याच्यामुळे 1-2 किलोमीटरचा जर फरक पडला तर आपली गाडी घरापर्यंत येईल का नाही याची शाश्वती आपल्याला नसते. त्याच्यामुळे हा एक तोटा होऊ शकतो की जर तुम्ही इलेक्ट्रिक स्कूटी घेतली तर. त्याच्यामुळं सुरुवातीला मी तेच सांगतो आहे की जर तुमच्याकडं कुठलीही स्कूटी किंवा गिअरची गाडी नसेल तर तुम्ही पहिल्यांदा गिअरची किंवा स्कूटी पण पेट्रोलवरची तुम्ही खरेदी करणं आवश्यक आहे. कारण त्याचा फायदा असा होतो की तुम्हाला लाँग डिस्टन्स पेट्रोल टाकून तुम्ही कितीही किलोमीटर जाऊ शकता दिवसभरात, आणि तुम्ही घरी येऊन ती गाडी दुसरं कुणी घरचे सिस्टर म्हणा किंवा काका म्हणा किंवा इतर कोणी नातेवाईक तुमची चालवू शकतो इन्स्टंट. त्याला काय चार्ज लावायची गरज नसते किंवा काय बघायचं नसते. नुसतं फ्यूल टाकायचं आहे, म्हणजे पेट्रोल टाकायचं आहे, आणि आपली गाडी पाहिजे त्या स्पॉटवरती तुम्ही घेऊन जाऊ शकता, कोणतंही म्हणजे तिथं कसलीही हे न करता. तर मित्रांनो असं आहे. तर मी पण मित्रांनो माझ्याकडं पल्सर, जे की तुम्ही बघू शकता पल्सर बाईक होती, आणि मी 2 वर्षापूर्वी TVS ज्युपिटर बाईक खरेदी केली, आणि त्याच्यानंतर मी आत्ता इलेक्ट्रिक स्कूटी सेकंड घेतली, पण नवीनच घेतली, म्हणजे त्याला बॅटऱ्या वगैरे नवीन टाकून घेतल्या. फक्त बाईक सेकंड आहे, पण त्याच्या बॅटऱ्या, कंट्रोलर, चार्जर हे सर्व नवीन घेतलं मी. तर मी नंतर विचार काय केला की आता आपल्याकडे 3 गाड्या आहेत, चालवणारे आम्ही दोघंच आहे, मी आणि माझी मिसेस. तर आपण आता स्कूटी तर झालेली आहे आपली, माझी मिसेस तर वापरू शकते स्कूटी. मग TVS ज्युपिटर आहे, तिला विकलं तर आपला फायदा होईल, कारण 3 गाड्या दारात ठेवणं आज तरी पॉसिबल नाही आहे. म्हणून मी विचार केला होता की TVS आपली विकायची का, तर आपल्याकडे एक पेट्रोल बाईक राहील आणि एक इलेक्ट्रिक स्कूटी राहील. पण नंतर मी हा विचार केला की जर मी TVS गाडी विकली आणि माझ्याकडे इलेक्ट्रिक स्कूटी राहील आणि दुसरी पल्सर जी घेरवाली, जी माझी मिसेस म्हणा, माझी सिस्टर म्हणा, एमर्जन्सीच्या काळामध्ये त्या पल्सर चालवू शकत नाही. म्हणजे मोठी बाईक त्या लेडीजला चालवणं अवघड आहे. आणि राहिला विषय इलेक्ट्रिक स्कूटीचा, तर ती मी जर कुठं घेऊन गेलो तर मी घरी येऊन ती डायरेक्ट चार्जला लावणार, म्हणजे तिचा वापर पूर्ण संपलेला असणार, कारण ती पूर्ण फुल चार्ज व्हायला 5 तास घेणार आणि तिथून पुढं आपलं कुठलंच काम होणार नाही. त्याच्यामुळं मग मी हा विचार करून माझी पल्सर बाईक सेल करून टाकली, आणि पेट्रोलची स्कूटी जी की लेडीजही चालवू शकतात, त्यांनाही कम्फर्टेबल असते आणि आपल्यालाही, आणि इलेक्ट्रिक स्कूटी, अशा 2 स्कूट्या मी माझ्या घरी आता सध्या मी यूज करतो मित्रांनो. तर माझी एवढीच इच्छा होती की तुम्हाला व्हिडिओ, म्हणजे बरेच मित्र मला बोलत होते की कोणती बाईक घेऊ, स्कूटी घेऊ, इलेक्ट्रिक घेऊ. तर म्हणून म्हटलं की आजचा ब्लॉग किंवा आजचा व्हिडिओ अशा पद्धतीनं काढावं की तुम्ही जर नवीन, म्हणजे आपल्या घरात पहिल्यांदाच गाडी घेत असाल तर ती इलेक्ट्रिक स्कूटी परचेस करू नका. त्याचे फायदे आहेत पण तोटेही जास्त आहेत. इमर्जन्सीला इलेक्ट्रिक स्कूटी काही उपयोगी येऊ शकत नाही, येते, परंतु त्याचं लिमिटेड हे असतं. त्याच्यामुळे तुम्ही जास्त इलेक्ट्रिक स्कूटीच्या नादी लावून, तुमच्याकडे जर तुमच्याकडे ऑलरेडी बाईक आहे किंवा स्कूटी ऑलरेडी आहे तर मित्रांनो डोळे झाकून तुम्ही इलेक्ट्रिक बाईक ही स्कूटी खरेदी करू शकता. तिथं काहीच अडचण नसणार आहे, कारण तुमच्याकडं एमर्जन्सीच्या काळामध्ये एक बाईक असणार किंवा एक स्कूटी तुमच्याकडे ऑलरेडी होमला तुमच्या अवेलेबल असणार, जी की अडीअडचणीच्या वेळेस ती एमर्जन्सीचं काम करू शकते मित्रांनो. त्याच्यामुळे तुमच्याकडे जर स्कूटी ऑलरेडी असेल पेट्रोलची तर तुम्ही अवश्य खरेदी करत ही बाईक, आणि जर नसेल तर फर्स्ट टाईम तुम्ही कोणती असो इलेक्ट्रिक बाईक किंवा स्कूटी खरेदी करू नका. तुम्ही पहिल्यांदा पेट्रोल बाईक खरेदी करा आणि त्याच्यानंतरच इलेक्ट्रिक बाईक तुमच्या घरात म्हणजे एखादी खरेदी करू शकता, आणि आपले जे फ्यूलला जे एक्स्ट्रा पैसे लागतात ते वाचवू शकता. पण सगळ्यात आधी मित्रांनो तुमच्या घरात एक पेट्रोलवरची स्कूटर किंवा बाईक गिअरची असणं गरजेचं आहे मित्रांनो. तर मित्रांनो असा हा व्हिडिओ होता, आणि कसा व्हिडिओ तुम्हाला वाटला किंवा अजून काय माहिती राहिली असेल तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला म्हणजे उपलब्ध करून देईल. आणि मित्रांनो एक छोटीशी रिक्वेस्ट होती की आपला आपल्या चॅनलला तुम्ही व्ह्यू भरपूर येत आहेत पण सबस्क्रायबर कमी आहेत. तर त्याचं कारण मला अजूनही समजलं नाही आहे मित्रांनो. कारण कसं आहे, बाहेरचे फॉरेनचे वगैरे व्हिडिओ किंवा इतर नको त्या गोष्टी बघून आपण लाईक करतो, कमेंट करतो.
ठीक आहे, ते तुमचा पर्सनल विषय, त्यात मी काय बोलू शकत नाही आहे. परंतु माझी एवढीच इच्छा असते की मी पण नवीन ब्लॉग तयार केलेला आहे, नवीनच चॅनल आहे माझा आणि जे मनाला येईल किंवा जे मनाला वाटेल किंवा अशा पद्धतीने लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवावी, ही लोकांना आवडेल किंवा त्यातून त्यांना पण एखाद्या प्रश्नांचं उत्तर मिळू शकेल, अशा पद्धतीने मित्रांनो मी व्हिडिओ बनवत असतो. तर मित्रांनो एवढंच आशा करतो की मला तुम्ही सपोर्ट करचाल आणि माझा चॅनलला सबस्क्रायबर, लाईक आणि शेअर करचाल, जेणेकरून मला पण खूप छान वाटेल की माझे व्ह्यूअर्स हे मला सपोर्ट करतात. तर ठीक आहे मित्रांनो, आता थोडासा अंधार पडायला लागलेला आहे, कॅमेऱ्यामध्ये तुम्ही बघू शकता अंधार झालेला आहे. तर मित्रांनो आता मी घरी जातो आणि तुम्ही पण व्हिडिओ बघा आणि जर तुम्हाला काय कमेंट करायचे असेल तरी कमेंट करू शकता. आणि एवढंच मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो आणि व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्रायबर नक्की करा.